प्रवीण दटके. माननीय अध्यक्ष महोदय, नागपूर शहरातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एजी एंटरप्राइजेस व बीव्हीजी इंडिया लिमिटेड या दोन कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर अनियमितता आणि मनमानी प्रकरणे समोर येत आहेत. स्वच्छता अभियानांतर्गत या कंपन्या शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली होती, परंतु या व्यवस्थेत शहराच्या स्वच्छतेच्या स्थितीत कोणतीही लक्षणीय सुधारणा झाली नाही. कचरा संकलन करणाऱ्या गाड्या दररोज घरी पोहोचत नाहीत. काही भागांमध्ये 3-3, 4-4 दिवस गाड्या येत नाहीत. त्यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता पसरत आहे. कंपन्यांची मनमानी कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सुसबीडी कंपनीला भांडेवाडीत दररोज कचऱ्यावर रिसायकलिंग करण्याकरता जबाबदारी दिली होती, परंतु कचरा संकलन करणं शक्य होत नसल्यामुळे ती प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होत आहे. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे नागपूर शहराचं जे काही स्वच्छतेचं नामांकन आहे तेही खाली घसरत आहे. आज एकेकाळी पहिल्या नंबरवर होता, 27वर नंबर आहे. केएमजी कंपनीला सल्लागार म्हणून नेमले आहे, तरी शहराच्या स्वच्छतेत अपेक्षित सुधारणा झाली नाही. अपयशी ठरलेल्या कंपन्यांना मोठी कंत्राटे, कोटी देण्यात आले आहेत. महानगरपालिकेचे प्रशासन स्वच्छतेच्या कामातील अकार्यक्षम डोळेझाक करून विशेषतः आयुक्तांकडे अनेकदा तक्रार करूनही आयुक्त अभिजित चौधरी यांना माननीय नितीनजी रेवंजींनी झोनशा हे कंत्राट रद्द करून नवीन काढावे सांगितल्यावर लक्ष देणं सुरू नाही. त्यामुळे तात्काळ या दोन्ही कंपन्यांचे कंत्राटे रद्द करून महानगरपालिकेच्या 10 झोनशा 10 कंपन्यांना काम देऊन नीट व्यवस्थापन आणि कचऱ्याचं नीट पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी महानगरपालिकेने करावी, अशी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश द्यावे, अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आपल्या सरकारने सर्व छोट्या छोट्या समाजांना आर्थिक विकास महामंडळ देऊन त्या छोट्या छोट्या समाजातल्या तरुणांना तरुणींना अधिक सक्षम करण्याकरता अनेक महामंडळ केल्या. याच धर्तीवर नागपूर, विदर्भ इथे असलेले जे हलबा समाजाचे तरुण तरुणी आहेत त्यांच्याकरता विणकर हातमाग व्यवसाय वाढवण्याकरता संत कोलबा स्वामी हलबा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना या इतर महामंडळाप्रमाणे करावी व माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की याच अधिवेशनात ही घोषणा करावी. नागपुरात